नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून खजिना म्हणते बरं का, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला अकबर बिरबलाच्या असंख्य अशा कथा पाहायला मिळतील. तर त्याच खजिन्यातून आज एक मी तुम्हाला गोष्ट घेऊन आलेले आहे. तर गोष्टीचं नाव आहे झाड आणि दोन मालक. एक झाड आणि दोन मालक. ही गोष्ट सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला सुरू करूयात आजच्या कथेला. एक काळ असा होता की सम्राट अकबर रोजच्या प्रमाणे दरबारात बसून आपल्या प्रजेच्या चिंता ऐकत असे. राघव आणि केशव नावाचे दोन शेजारी त्यांच्या सोबत दरबारात येईपर्यंत प्रत्येक जण आपापल्या काळजीने राजासमोर हजर होता. या दोन वस्त्यांमध्ये उगवलेले आंब्याचे झाड त्यांच्या त्रासाचे मूळ होते. आंब्याचे झाड कोणाच्या मालकीचे यावरून वाद सुरू होता. राघव झाडावर मालकी हक्क सांगत होता आणि केशव खोटे बोलत होता. या उलट केशवने सांगितले की तो झाडाचा खरा मालक आहे आणि राघव खोटा आहे. झाड एक आणि मालक दोन ची परिस्थिती गुंतागुंतीची होती आणि दोघांपैकी कुणी हार मानायला तयार नव्हते. सम्राट अकबराने ही समस्या त्याच्या एका नवरत्न बिरबलाकडे सोपवली आणि दोन्ही मत ऐकून विचार केला. बिरबलाने समस्या सोडवण्यासाठी आणि स्वतः शोधण्यासाठी एक नाटक लिहिले. त्या संध्याकाळी बिरबलाने दोन सैन्याला राघवच्या घरी कळवायला सांगितले की त्याच्या आंब्याच्या झाडावरून आंबे चोरीला जात आहेत. त्याने दोन शिपायांना तो संदेश केशवच्या घरी पोहोचवायला सांगितला. त्याच वेळी बिरबलाने असा सल्ला दिला की निरोप दिल्यानंतर त्यांनी त्याच्या घरामागे लपून राघव आणि केशव काय करतात ते पाहावे. बिरबलने पुढे सांगितले की राघव आणि केशव यांना हे कळू नये की तुम्ही त्यांच्या घरी आंबा चोरीची माहिती आणत आहात. बिरबलाने सांगितल्याप्रमाणे सैनिकांनी तंतोतंत पालन केले. दोन तुकड्या केशवच्या घरी तर दोन सैन्य राघवच्या घरी गेले. ते आल्यावर त्यांना कळले की राघव आणि केशव दोघेही घरी नाहीत, म्हणून शिपाईने त्यांच्या पत्नींना कळवले. केशव घरी परतल्यावर त्याच्या पत्नीने त्याला आंब्याची चूक झाल्याची माहिती दिली. नशीबवान निदान मला तरी खायला द्या. हे ऐकून केशव म्हणाले, या आंब्याच्या प्रकरणामध्ये मी उपाशी का राहू आणि कोणते झाड माझे आहे? चोरी झाली तर होऊ द्या, सकाळी कळू. एवढं बोलून तो खाली बसला आणि जेवायला लागला. दुसरीकडे पत्नीने हे सांगतात राघव झाडासारखा मागे पळून पळून गेला. अरे जेवण खा, त्याची बायको मागून म्हणाली. त्यावर राघव उत्तर दिले, मी सकाळी जेवू शकतो, पण आज आंबे चोरीला गेले तर माझी वर्षभराची मेहनत व्यर्थ जाईल. त्यांच्या दोन्ही घराच्या बाहेर लपून बसलेल्या सैन्याने हा संपूर्ण प्रसंग पाहिला आणि बिरबलाला माहिती देण्यासाठी दरबारात पोहोचले. दुसऱ्या दिवशी दोघेही न्यायालयात हजर झाले. जहापना सर्व समस्येचे मूळ ते झाड आहे. बिरबलाने सम्राट अकबराला त्या दोघांसमोर सांगितले, आम्ही ते झाड का काढत नाही? बांबू वाजणार नाही आणि बासरी वाजणार नाही. तुम्हा दोघांना याबद्दल काय वाटते? सम्राट अकबराने राघव आणि केशव यांची चौकशी केली. महाराज, तुमचा नियम आहे. केशव उत्तर दिले, तू जे काही बोलशील ते माझ्याकडून शांतपणे स्वीकार जाईल. मास्तर, मी त्या झाडाला 7 वर्षे पाणी घातले आहे. राघवने स्पष्टीकरण दिले. हवे असल्यास केशवला द्या, पण प्लीज कापू नका. मी तुमच्या समोर हात जोडतो. त्याची प्रत्येक गोष्ट ऐकून सम्राट अकबराने विचारले, बिरबल, आता तुला काय म्हणायचे आहे? यानंतर बिरबलाने आदल्या रात्रीची गोष्ट राजा सांगितली आणि हसत मला, हुजूर, झाडाला दुसरा मालक द्या. हे कसे होऊ शकते? काल रात्रीच्या आजच्या घटनेवर हे सिद्ध झाले आहे की राघव हाच खरा मालक आहे. झाड तो आणि तो केशव खोटे बोलत आहे. हे ऐकून राजाने बिरबलाचे कौतुक केले. तो राघवच्या त्याच्या हक्कासाठी लढ्याबद्दल कौतुक करतो आणि केशवला चोरी आणि खोटे बोलल्याबद्दल तुरुंगात टाकतो. कथेची शिकवण मुलांनो, एक झाड आणि दोन मालकांची कहाणी आपल्याला शिकवते की कठोर परिश्रम न करता दुसऱ्याच्या मालमत्तेची चोरी केल्यास नकारात्मक परिणाम होतात. तर अशा प्रकारे आजची कथा संपलेली आहे. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.